शांते, आपल्या मागच्या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. जास्तही नाही पण फार कमी नाही. म्हणजे हे बघून थोडं का होईना चांगलं वाटलं. हो, हे पाहून आता आपल्याला प्रोत्साहन भेटते आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. हो, लोक व्हिडिओ पाहून राहिले पण आणखी सबस्क्राईब नाही करून राहिले. करा ना रे बा सबस्क्राईब. आम्ही एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवून राहिलो, तुमची एंटरटेनमेंट होते. करा सबस्क्राईब. सबस्क्राईब करतीलच. आपण मस्त मस्त व्हिडिओ टाकत जाऊ. कधी ना कधी तर त्याचंही मन परिवर्तन होईनच ना. बरं शांते, चहा झाला. आता येतो तुला बाहेरून एक काम आहे. हो हो, जा. ओ शांताबाई, मस्त काढली वर रांगोळी तर. अरे बापा रे, तुम्ही आला काय? सकाळी सकाळी लस रिकाम पण भेटलं. रिकाम पण कायले हो, आज तर होळी आहे, कामच काम आहे. नाहीतर काय, माझं तर यावेळेस पुरं नाही राहिलं. नाहीतर मी आदल्याच दिवशी करून ठेवत असतो बाई. होते ना व. इतकं कायले टेन्शन घेऊन राहिलं? टेन्शन येते शांता काकू. सण म्हटलं की किती काम असतात. एकट्या बाईचे हालहाल होतात. हो ना, करता करता सगळा दिवस चालला जाते. हो ना, एवढं मोठं खायचं करा आणि जेवायला बसल्यावर धकतही नाही मग. हो, ते पाहूनच मन भरून जाते. हो, बरोबर आहे तुमचं बायांनो. अरे, तुम्हाला तर सांगायचंच राहिलं की ह्याचे नावं काय आहेत म्हणून आणि ह्या कोण कोण आहेत म्हणून. थांबा, मी तुम्हाला सांगतो. हे जे पहिली आहे ना चष्म्यावाली, हे आहे आपली पुष्पा. हे तर तुम्ही दुसऱ्या एपिसोड मध्ये पाहिलीच असं नीला. हा, आणि हे जे मागची दुसरी आहे ना जांभळ्या केसावाली, ते आहे कांता. आणि हे जे आहे ना तिसरी पंजाबी ड्रेसवाली, ते आहे शेवंता. आणि जी सर्वात शेवटची आहे चौथी गुलाबी साडीवाली, ते आहे राणी. आता तर समजलं ना तुम्हाला कोण कोण काय काय आहे तर. तर आता आपण आपला पुढचा व्हिडिओ बघू. पण आता काय करता बायांनो, आपल्या बायाच्या नशिबात आहेच हे. जाऊ द्या, सणासुदीचा दिवस आहे, मन चांगले ठेवा. म्हणा एक नारी सप्पे भारी आणि कामाला लागा. हो शांताबाई, हे आपली संस्कृती आपल्यालाच जपा लागते. आपण नाही जपणार तर कोण करण मग. बरं, पण आज होळीचा दिवस, तुम्ही सगळ्या तशा चालत्या की काही काम घेऊन होतं माझ्याकडे? नाही हो शांताबाई, कामच होतं म्हणून तर आलो आम्ही. कोणतं काम? आतापर्यंत भकाल्याच करत बसल्या. काम तर तुम्ही सांगितलंच नाही व. हो, शांताराम भाऊ म्हणतात ना ते खरंच आहे. पण काय काय म्हणतात शांताराम काका? ते म्हणतात बाया म्हणजे गोष्टीचा बाजार. नाही हो शांताबाई. हो, बरं कोणतं काम होतं मग? अव या राणीनं ना मोबाईलवर काहीतरी पाहिलं आणि सांगत आली आम्हाला. काय म्हणजे काय पाहिलं? मला काही समजलं नाही. कशी व कांता, तिला पुरी गोष्ट सांगणं. हो ना, अर्धी गोष्ट तिला कशी काय समजणार आहे. अव आता मला पुरी गोष्ट काही आठवून नाही राहिली. राणी तूच सांग बरं बाई. हो 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 काकू, सांग ना बाई राणी, काय पाहिलं तू? काकू, तो मी ना एक व्हिडिओ पाहिला होळीचा मोबाईलवर. मग त्यात काय आहे? लय व्हिडिओ आहेत मोबाईलवर तर होळीचे असे. नाही ना हो शांताबाई, हिचं काहीतरी वेगळंच आहे, दुसरंच आहे. बोल ना बाई, मग सांग ना मला काय आहे तर. त्या व्हिडिओ मध्ये असं सांगितलं की जर होळीमध्ये आपण चंदनाचं लाकूड टाकलं तर घरात सुख समृद्धी येते. जर आपण तीळ टाकले काळे तर आपल्या घरातल्या बिमाऱ्या चालल्या जातात, दोष समाप्त होतात. जर आपण गव्हाची उंबी टाकली तर अन्नधान्याची कमी नाही होत. आणि हळकंड टाकलं तर लग्नाची योग जुळून येतात. गौरी टाकली तर नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. कापूर, पान आणि लवंगा टाकल्या
होते. सुख नारळ टाकलं तर लक्ष्मी मा प्रसन्न होते. आणि ते जे अलसिका तेल आहे, अलसिका तेल काहीतरी असं आहे, ते अलसिका तेल आहे, तर ते जर टाकलं तर राहू दोष पासून शांती होते. असं काही सगळं त्या व्हिडिओ मध्ये आहे शांता काकू. हो का? मग तर सगळं चांगलं सांगितलं. मग काय झालं? काय होईन ते आम्हाला सांगून राहिली की तुम्ही टाका बा. मग टाकणं तर अव पण शांताबाई असं कसा विश्वास ठेवा? हे पाय असं आहे, हे पुष्पा म्हणते कोण सांगितलं कोण नाही, आपण कसं काय विश्वास ठेवा बा? हा काकू, पुष्पा काकू अशा म्हणायला लागल्या. मी खरंच साध्या मनानं सांगितलं. तसं पण आपण नारळ तर टाकतोच ना होळीत. हो हो पुष्पा, बरोबर आहे तिचं. आता पहिलेच्या जमान्यातल्या गोष्टी आपण पिढ्यानपिढी पाडत आलेलो आहो. आता तेव्हा काऊन नाही टाकलं अशीन त्यानं, किंवा नशीन सापडत एवढं सामान, माहिती नशीन एकटं, म्हणून फक्त आपण नारळ कापूर हेच टाकत आलो आहे. हा बरोबर आहे, मलाही असंच वाटते शांताबाई. नाहीतर काय, आपण त्यांचं पाहून तेच टाकत आलो. आता काहीतरी नवीन समजलं तर टाकायला काय हरकत आहे? चांगल्याच गोष्टी आहेत ना, नुकसान तर काही होत नाही. मग काय करायला काय हरकत आहे? करू. हो काकू, मी पण तेच म्हणत आहे. फायदा होत असेल तर काही सांगता थोडी येते. आजकाल या मोबाईलमुळं जमाना लय पुढे गेलाय. हो हो, काही नाही होत पुष्पा. तुझ्याजवळ जे जे असन त्यातलं ते ते टाकून दे. असन तर ठीक, नाही तर राहिलं. बर शांताबाई, तू म्हणतं तर ठेवते मी विश्वास. पाय व शांताबाई, आम्ही एवढ्या वेळचं म्हणून राहिलो तर ऐकलं नाही, आणि तू या म्हटलं ना बातच ऐकलंही ना. नाही व कांताबाई, तसं काही नाही. शांताबाई आपल्यातली सगळ्यात मोठी आहे, समजदार आहे. ती म्हणत असन तर चांगलंच असन, म्हणून मी म्हणून राहिली, म्हणून मी ऐकून राहिली तिचं. बरं बाई, चला आता होळीचे कामं राहिले. हो चला मग, आता भेटू संध्याकाळी. हो ये जा आता सगळ्या मस्त मटकून. काय चव मटकून. बरं चल मग शांताबाई, येतो आम्ही. सरर होलिका जले शत्रु राख में जले जब जब. बापा, गाणं घेणं चालू आहे. अरे झाला का स्वयंपाक राणी सरकार? का गाणंच म्हणणं चालू आहेत? बाप्पा, राणी सरकार गिनी सरकार, लयच खुश दिसत आहे बाप्पा. गाडी असतो मग नाही तर काय, उद्या मस्त रंगपंचमी आहे, मज्जाच मज्जा. असं रंगपंचमीची नाही हो, पार्टीची खुशी आहे. ते तर दिसूनच राहिली. नाही ना. बरं दे, बरं झालं असेल तर वाढतात, भूक लागली, नंतर होळीचंही पाहा लागते ना. हो हो, जा तुम्ही बसा, मी आलीच, वाढून आणतो. चला कडे, मस्त जेवण झालं आज, बढिया. होळी होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी. तर मंडळी, वाईट आहे ते जाळूया, चांगला आहे ते जपूया, आणि आयुष्याचा रंगमंच आनंदाने रंगवूया. होळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हो मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला परिवाराला शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.